सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026 PCB ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. अटेम्प्ट 1चा फर्स्ट अटेम्प्टचा. तुम्ही रिझल्ट कसा चेक करू शकता, स्कोर कार्ड कसं चेक करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तसेच PCMचा जो फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, आणि जो सेकंड अटेम्प्ट आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहा, PCBचा रिझल्ट कसा चेक करायचा ऑफिशियली मी तुम्हाला सांगतो. तर पहा, सिम्पली पाहू शकता. सगळ्यात पहिले 9 तारखेला ही नोटीस इथं पब्लिश करण्यात आलेली आहे आपल्या CET सेल ऑफिशियल वेबसाईटवरती, आणि महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे. आता कसा रिझल्ट चेक करायचा तर सिम्पल आहे. याची वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो मी. त्याआधी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर त्या लिंकवरती सिम्पल क्लिक करायचं, म्हणजे MST CETच्या लिंकवरती. त्या लिंकवरती गेले तुम्ही की लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. ठीक आहे, पहा सांगतो मी तुम्हाला. ओके, सो सिम्पल तुम्हाला इथं सिम्पली लॉग इन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड जो तुम्ही MST CET वेळेस केला असेल ते करून साइन इन तुम्ही इथं करायचं आहे. तर इथं हे डिटेल्स तुम्ही टाकायच्या. असं तुम्ही लॉग इन करायचं. रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं तुमचं नेम वगैरे दिसणार आहे. ओके, त्यानंतर सिम्पल पहा स्कोर कार्ड कसं डाउनलोड करायचं. खाली जसं तुम्ही स्क्रोल केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला ऑप्शन मिळते, ते म्हणजेच की स्कोर कार्ड, गेट स्कोर कार्ड. सिम्पल याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. याच्यावरती जसं क्लिक करता बघू शकता फर्स्ट अटेम्प्ट MST CET 2026 PCBचं फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर कार्ड आलेला आहे. याच्यावरती जसं तुम्ही क्लिक करता, याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी येणार आहे. म्हणजे बघू शकता PCB ग्रुपचं दिसणार आहे, आणि बघू शकता या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपची एक्झाम दिली नाही म्हणून तुम्हाला इथं एक डाउनलोडचं स्कोर कार्ड असं आलेलं आहे. बट इथं खाली एक ॲरो येत असते डाउनलोड करण्यासाठी. तुम्ही PCB फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम दिली असेल असा ॲरो येणार आहे, क्लिक हिअर वगैरे असं काही येणार आहे. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही की तुमचं जे स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड करता येणार आहे. तर सिम्पल अशी स्टेप्स आहे डाउनलोड करण्यासाठी. आता महत्त्वाचं तुमचं PCM फर्स्ट अटेम्प्ट आणि PCM PCB सेकंड अटेम्प्टचं कधी येणार आहे, तुमचं रिझल्ट स्कोर कार्ड कधी येणार आहे. तर पहा, जसं मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं होतं की रिझल्ट एकसारखा लागू शकतो किंवा वेगवेगळासुद्धा लागू शकतो. तर आता असं झालं आहे की फर्स्ट अटेम्प्टचा PCB ग्रुपचा रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केला. पॉसिबली याच वीकमध्ये 100% तुमचा PCM ग्रुपचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 10 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट इथं डिक्लेअर होणार आहे. आज 9 जूनला PCBचा ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर झाला. आता PCM ग्रुपचा याच वीकमध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि आता जर असं झालं की फर्स्ट अटेम्प्टचा अगोदर ते रिझल्ट डिक्लेअर करताय, तर सेकंड अटेम्प्टचा जो रिझल्ट आहे PCM आणि PCB दोन्ही ग्रुपचा होऊ शकते की तो आता जो नेक्स्ट वीक आहे, ओके, नेक्स्ट वीकमध्ये तो येणार आहे. म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे होऊ शकते 20 जूनच्या आतमध्ये सगळ्या अटेम्प्टचा रिझल्ट तुमचा डिक्लेअर होणार आहे. ओके, PCM PCB सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट 20 जूनच्या आतमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट होती, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही महत्त्वाची अपडेट आली तर रिझल्टबद्दल मी तुम्हाला ते देणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. थँक्यू.